दोन्ही ठाकरे बंधू 5 जुलैला एकत्र मोर्चा काढतायत। या मोर्चापूर्वी मनसे आणि शिवसेना उबाठा नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झालेल्या आहेत। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना उबाठा आमदार वरुण सरदेसाई यांची भेट घेतली। हे दृश्यांमध्ये आपल्याला दिसतात संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई त्यांनी हॉटेलमध्ये भेट घेतलेली आहे। मनसे शिवसेना उबाठा नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत। या सगळ्याविषयी आपण सुष्मिता बदाणे पाटील यांच्याशी बोलूया। सुष्मिता, 5 जुलैला मोर्चा निघतोय, एकत्र मोर्चा काढणारे उबाठा आणि मनसे, त्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे कसं बघावं लागेल? आपण बघितलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वाद हे आता निघताना पाहायला मिळतात। ठाकरे बंधू हे एकत्र कधी येणार याची प्रतीक्षा होती, परंतु ग्राउंडवरती सुद्धा कार्यकर्ते ज्या पद्धतीने एकमेकांना सहकार्य करतात, विविध आंदोलनात सहभागी होणारे मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपण बघितलेले होते। त्याच पद्धतीनं आज दादरच्या एका खाण्याच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर वरुण सरदेसाई आणि स्वतः संदीप देशपांडे जे मनसेचे मुंबई अध्यक्ष आहेत हे एकत्र हा गप्पा मारताना चर्चा करताना पाहायला मिळते। यापूर्वी टोकाची टीका करणारे राजकारणी जेवणाच्या ताटासमोर मात्र अतिशय सकारात्मक चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळते आणि विषय नक्की हाच आहे की 5 तारखेला जो मोर्चा होत आहे या मोर्चामध्ये स्वतः उद्धव ठाकरे, राज ठाकरे सहभागी होणार आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, मराठी प्रेमी, मुंबईकर सहभागी होणार आहेत। या मोर्चाचं नियोजन एकीकडे सुरू आहे, दुसरीकडे जर आपण बघितलं तर आमदार आहेत वरुण सरदेसाई यांच्यासोबत संदीप देशपांडे यांनी चर्चा केलेली आहे आणि या चर्चेमध्ये सकारात्मक सूर दोन्ही पक्षांकडनं पाहायला मिळतात आणि त्याचीच काही व्हिडिओ जे आहेत ते सध्या समोर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर भाजपसोबत सुद्धा हात मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते। शिंदेकडनं डिनर डिप्लोमसीचा प्रयत्न केला गेला, परंतु या दरम्यान कुठेतरी संजय राऊतांच्या मध्यस्थीनं आणि आता ज्या पद्धतीचे व्हिडिओ आपण बघतोय त्यामध्ये वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडे या दोन यंग ब्रिगेडचे जे हे नेते आहेत या तरुण नेत्यांकडनं सुद्धा सकारात्मक चर्चा केली जात असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। नक्की, धन्यवाद सुस्मिता, आपण ही माहिती दिली त्याबद्दल। वरुण सरदेसाई शिवसेना उबाठाचे आणि संदीप देशपांडे मनसेचे दोघंजण दादरमध्ये शिवसेना भवनाच्या बाजूलाच शिवाजी पार्क आणि शिवसेना भवनाच्या मध्ये एक खाण्याचं हॉटेल आहे, तिथे भेटलेले होते। अर्थात नियोजनासंदर्भातला सुद्धा विषय असेलच ज्यामुळे हे दोघं भेटले आणि चर्चा करताना दिसले। मनसे शिवसेना उबाठा नेत्यांच्याही आता गाठीभेटी सुरू झालेल्या आहेत, हेच आपल्याला या फ्रेममधून बघायला मिळतंय। जेव्हा हे ठरलं की 5 जुलैला उबाठा आणि मनसे एकत्र येऊन मोर्चा काढणार मराठी करता त्रिभाषा विरोधाकरता, तेव्हा लगेचच स्थानिक पातळीवरचे नेते सुद्धा एकमेकांना भेटायला लागलेले आहेत, कारण एकत्रित हा मोर्चा निघणार आहे म्हटल्यावर नियोजनाचं सुद्धा काम असेल आणि अर्थात या आधी वैयक्तिक मैत्री असेलच या दोन पक्षातल्या स्थानिक नेत्यांची, कारण सरतेशेवटी शिवसेनेमधनंच बाहेर पडलेले मनसे पण तरी पण उघड ते बोलू शकत नसतील। आता मात्र या मोर्चाच्या निमित्तानं स्थानिक पातळीवर सुद्धा नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी सुरू झालेल्या आहेत। ही फ्रेम सुद्धा खूप काही सांगून जाते। संदीप देशपांडे मनसेचे नेते ज्यांची 2-3 आठवड्यांपूर्वीची वक्तव्य जर तुम्ही पाहिलीत तर अशी होती की आता समोरनं प्रस्ताव आला तरच आम्ही एकत्र यायचं का या संदर्भात चर्चा करू, आम्ही यावेळेला पहिलं पाऊल टाकणार नाही। पण आता जेव्हा दोन्ही नेतेच असं म्हणतायत की एकत्र मोर्चा आपण काढायचा मराठी करता आणि त्रिभाषा विरोधाकरता, तेव्हा मात्र स्थानिक पातळीवरचे हे दोन नेते एकत्र आलेले आपल्याला दिसतायत। शिवसेना भवन आणि शिवाजी पार्क याच्या मध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये हे दोघं भेटलेले आहेत, वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडे। दोघंही म्हणजे संदीप देशपांडे तर दादर परिसरातच आणि वरुण सरदेसाई सुद्धा दादर माहीम या परिसरामध्येच, त्यामुळे या दोघांची भेट झालेली आहे। मोर्चा मुंबईमध्ये निघणार आहे, 5 जुलैला निघणार आहे, त्यामुळे त्याच्या नियोजनाकरता सुद्धा ही बैठक असू शकते, हा संवाद असू शकतो। पण या निमित्तानं म्हणजे जशी चर्चा होत होती की मोर्चाच्या निमित्तानं 2 भाऊ एकत्र यावेत, 2 कुटुंब एकत्र यावेत, 2 पक्ष एकत्र यावेत, तेच चित्र ग्राउंड लेवलला सुद्धा बघायला मिळतंय। पदाधिकारी नेते एकमेकांशी गाठी भेटी घेताना दिसतायत।